शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बघा शेतकरी बांधवांनो, अनेक चुकीच्या बातम्या, अनेक फेक न्यूज यूट्यूबवर आलेला आहे. आज अखेर सत्य बातमी. पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी जमा होणार लक्षामध्ये घ्या. 28 जून 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा सर्वात मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज आज या ठिकाणी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक चुकीच्या बातम्या यूट्यूबवर पडलेल्या आहेत, परंतु आज तुम्हाला सत्य बातमी पाहायला मिळणार आहे. बघा 28 जून 2025 ला साक्षात पेपरचीच बातमी आहे. बघा 28 जून 2025 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे. बघा सरकारचा हा मोठा निर्णय आहे. 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, कोणकोणते जिल्हे आहे, कोणती यादी आहे, संपूर्ण माहिती तुमच्या समोर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे ते सध्या आपण माहिती पाहणार आहोत. बघा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आज सोन्याचा दिवस उजेडला आहे. 75% अग्रिम पीक विमा आता 28 जून 2025 ला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची आता मोठी माहिती समोर आलेली आहे. आता पीक विमा बघा जमा होणार आहे, त्याचेही कारण आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. का जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7 हजार प्रमाणेच पहिला टप्पा मिळाला होता. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा यांची एक बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांचा आदेश, या निर्णयानुसार जो काही पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तात्काळ बँकांना आज आदेश या ठिकाणी दिले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजेडला आहे. बघा लक्षामध्ये घ्या. लगेच आपण एका मिनिटात जिल्हा यादी पाहून घेणार आहोत. मोठी खुशखबर शेतकरी बांधवांना आलेली आहे. आता 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याला मिळणार. बघा सरकारमार्फत या ठिकाणी जिल्ह्याची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर बघा तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार आहे. बघा 18 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे. आता उर्वरित जे काय पुढील जिल्हे आहेत त्यांचं काय ते देखील एकदा पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आज यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहूया. बघा कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार. परंतु विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहे. चला तर शेतकरी बांधवांनो पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ हे 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हा हप्ता लवकरात लवकर मिळेल. तर बघा तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते देखील पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो बघा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना महत्त्वाची बातमी म्हणजे की राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मिळणार आहे. मदतीचा काही भाग म्हणजे की पहिला टप्पा आधीच या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे. आता उर्वरित रक्कम जी काय आहे ती लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तुम्हाला आता उर्वरित रक्कम 18 जून 2025 ला तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जर जिल्ह्याची यादी पाहिली तर तुम्हाला लगेच कळून जाईल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का. बघा 28 जूनला याच 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे, नाहीतर पैसे जमा होणार नाही. शेतकरी बांधवांनो बघा, तर महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य असून येथून बहुतांश जनता शेतकरीवर जे आहे, तर त्यामुळे बघा लक्षामध्ये घ्या शेतीवर देखील जनता अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे खूप मोठी नुकसान या ठिकाणी झाले होते, त्याची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा या योजनेअंतर्गत सरासरी प्रति 10,000 हेक्टर प्रमाणे तुम्हाला मदत या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की आम्हाला भरपाई किती मिळणार. पहिला टप्पा तुम्हाला 1,500-2,000 हेक्टर मिळाला, आता तुम्हाला 10,000 रुपये हेक्टर ही रक्कम या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, पहिला टप्पा
टप्पा पीक विमा जो काही होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी रक्कम जसे की 1,500 असेल किंवा 2,000 एवढेच पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहे. म्हणजे आता 4 एकर शेत असेल तर बघा 6,000 रुपये प्रमाणे हे पैसे आले होते, परंतु आता 10,000 रुपये हेक्टर प्रमाणे तुम्हाला रक्कम भेटणार. शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार आहे. त्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे काम करायचे आहे. बघा, हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता हे काम कोणते आपण लगेच पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला या ठिकाणी 1 लाईक ठोकलं नसेल तर 1 लाईक ठोका, कारण तुम्हाला अशी सत्य माहिती कोणत्याच यूट्यूबर चॅनलवर मिळणार नाही. तर लगेच या ठिकाणी आपण जिल्हा यादी पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी महत्त्वाचे काम तुम्हाला करावंच लागणार. आता बघा, ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जवळपास 28 जूनलाच या ठिकाणी जमा होणार. महाराष्ट्रातील सर्व विभागांना नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जेवढे काही विभाग आता सर्व विभागांमध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई विमा मिळणार. आता प्रत्येक विभागाला शेतकऱ्यांना मित्रांनो विशिष्ट गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात आलेलं आहे. आता तुमच्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला ते देखील आपण पाहून घेऊया. आपण या ठिकाणी सरासरी काढूया निधी पाहिल्यापेक्षा, म्हणजे की तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तुम्हाला किती निधी मिळेल संपूर्ण माहिती लगेच पाहून घेऊ. आता बघा, या ठिकाणी आता पहिला विभाग आहे तो म्हणजे की नाशिक विभाग. आता नाशिक विभागामध्ये द्राक्षे, कांदा, हरभरा, मका जे काय पिकं असतील त्याचे या ठिकाणी नुकसान झाले होते. आता त्या विभागामध्ये बघा 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 28 जून 2025ला जमा होणार. बघा, यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे. नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे आहेत या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता ती यादी जर काढली तर ती यादी खूप मोठी आहे, त्यामुळे खेड्यापाड्याची यादी न पाहता आपण मेन जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेऊया. आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की या ठिकाणी बघून घ्या शेतकरी बांधवांनो, पुणे विभाग. आता पुणे विभागामध्ये बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत. बघा या ठिकाणी आता त्यानंतर अहिल्यानगर. बघा आता जो काय अहिल्यानगर आहे, आता जे अहिल्यानगरमध्ये पण मदत मिळणार आहे. आता अहमदनगर जिल्हा आहे, म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा या भागामध्ये या ठिकाणी बटाटा, ऊस, हरभरा अशा पिकांच्या ठिकाणी नुकसान झाले होते, तेथे देखील मदत या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर विभाग. आता कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर बघा शेतकऱ्यांना सुद्धा मदत देण्यात येणार आहे. या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त आहे. आता या भागामध्ये लक्षामध्ये घ्या कापूस, हरभरा, ज्वारी काही पिकांचे अतोनात नुकसान झाले. बघा त्या भरपाईची रक्कम आता शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, बघा वाटेळा, शिराळा आणि कवठे महांकाळ तालुक्यामधील जे काही शेतकरी आहेत त्यांना देखील या मदतीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आता जवळपास जेवढे खेडेपाडे आहे त्यांना 28 जून 2025ला या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण काय मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो नाहीत, परंतु पत्रकार त्यांना भेटलेले आहे. त्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. आता पहा छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की औरंगाबाद, जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो. आता बघा या भागामध्ये मराठवाडा येतो. आता जे काय छत्रपती संभाजीनगर म्हणल्यापेक्षा मराठवाडा, बघा मराठवाड्यामधील जे काय परिस्थिती आहे या भागामधील शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. आता बघा तेथील शेतकरी बांधवांनो गंगापूर, अंबड आणि परळी तालुक्यामधील देखील शेतकऱ्याला भरपाई मिळणार. आता बघा मराठवाड्यामधील जे काय भाग होता त्या भागामध्ये कपाशी, सोयाबीन, मका आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता त्यांना देखील भरपाई या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे. आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की लातूर. लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील सर्व धन्यवाद शेतकऱ्यांना 28 जून 2025ला या ठिकाणी रक्कम जमा होण्याची असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आतीतील बघा तूर, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे. आता बघा पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना 10,000 पर्यंत हेक्टर अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया. त्यानंतर अमरावती हा विभाग आहे. बघा आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होतो. आता बघा लक्षामध्ये घ्या या भागामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाची लागवड होत असते. आता तेथील जे काही छोटे खेडेपाडे आहेत त्यांना देखील मदत या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या
त्यानंतर आता बघा नागपूर विभाग, आता जे का नागपूर विभाग आहे, आता नागपूर विभागामध्ये जेवढे खेडेपाडे आहेत तिथे देखील मदत मिळणार. आता बघा सावनेर असेल, रामटेक तालुका असेल, जेवढे खेडेपाडे जेवढे तालुके आहे तिथे या ठिकाणी मदत पोचवण्यात येणार आहे. आता बघा 28 जूनला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत या ठिकाणी मिळणार. आता बघा रामटेक जे का तालुके आहेत नागपूर विभाग आहे, आता नागपूर विभागामध्ये जे काय तूर, हरभरा, गहू जे काय नुकसान झाले त्याची या ठिकाणी भरपाई शेतकऱ्याला मिळणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे. आता उर्वरित जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार का? बघा आता सर्व शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आता जे काही राहिलेले जिल्हे आहे त्यांची यादी आपण जेव्हा मिळेल तेव्हा या ठिकाणी पाहून घेणार आहोत. उरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण टप्प्याटप्प्याने वितरण होत आहे. आता 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. आता काही दिवसांनी या ठिकाणी जेव्हा कधी 18 जिल्ह्यांची यादी येईल सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर या ठिकाणी माहिती मिळून जाणार आहे. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचे एक काम करावं लागणार ते म्हणजे की KYC. आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे. तुम्ही जर KYC नाही केली तर तुम्हाला 1 पण रुपया जमा होणार नाही. त्यामुळे KYC करून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, ही सर्वात महत्त्वाची बातमी होती. अफवांवर विश्वास ठेवू नका. अनेक अफवा सुटलेल्या आहे. कोणत्याही प्रकारचा 30,000 हेक्टरीचा पीक विमा मिळणार नाही. 10,000 हेक्टरीप्रमाणेच पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे.